मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईमध्ये आंदोलन सुरू केले। त्यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून हजारो कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले आहेत। पण त्यांच्या खाण्यापिण्याची आबाळ होतीये। त्यामुळे मुंबईतील मराठा आंदोलकांची भोजन व्यवस्था करण्यासाठी कोल्हापुरातून विविध व्यक्ती आणि संस्थांकडून शिधा पाठवण्यास सुरुवात झाली आहे। आज सुमारे 10 टन शिधा मुंबईकडे रवाना झाला। पिण्याच्या पाण्यासह बिस्किट, धान्य, फळं यासह गरजेचं साहित्य मुंबईला पाठवण्यात आलं। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील ठाम आहेत। या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू केले। त्यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातील हजारो कार्यकर्ते मुंबापुरीत दाखल होत आहेत। या सर्वांच्या भोजनाची व्यवस्था करण्यासाठी आता राज्यभरातून वेगवेगळ्या संघटना सक्रिय झाल्या आहेत। कोल्हापुरातील सकल मराठा समाजाच्या वतीनं टाकाळा इथल्या जिल्हा परिषदेच्या हॉलमध्ये शिधा जमवण्याचं काम सुरू झालंय, तर आम आदमी पार्टीच्या संदीप देसाई यांनी 9 नंबर शाळेमध्ये धान्य साठा जमा केला। हे सर्व साहित्य आज दुपारी सायक्स एक्सटेन्शन इथल्या जिल्हा परिषदेच्या हॉलमध्ये हलवण्यात आलं। तिथून 5 ते 6 टन शिधा मुंबईकडे रवाना झाला। उमेश पवार, रुपेश पाटील, चंद्रकांत पाटील, राहुल इंगवले, निलेश चव्हाण, अवधूत पाटील यांच्या पुढाकारातून हा उपक्रम सुरू आहे। बिस्किटं, फळं, पाण्याच्या बाटल्या, राजगिऱ्याचे लाडू, धान्य, फरसाण, तेल, चटणी, लोणची, कांदा, बटाटा अशा वस्तू गोळा केल्या जात असून त्या मुंबईत मराठा आंदोलनस्थळी वितरित होणार आहेत। दरम्यान शिंगणापूर इथल्या अयोध्या फाउंडेशनच्या वतीनं सुमारे 4 टन शिधा आज मुंबईला पाठवण्यात आला। तत्पूर्वी दसरा चौकात एक मराठा लाख मराठा अशी घोषणा देत सर्वांनीच मुंबईतील मराठा समाजाच्या आंदोलनासाठी शिधा देण्याचं आवाहन करण्यात आलं। मुंबईत अनशनचं उपोषण सुरू केलेलं आहे। त्यामध्ये मराठी बांधव असंख्य आणि मोठ्या प्रमाणात आलेले आहेत। तर त्यांच्यासाठी 2000 लोकांच्यासाठी आम्ही आझाद मैदानच्या नजदीक एक 24 तास लंगर सुरू करतोय, जेणेकरून मराठा बांधव असतील, इतर समाजातील बांधव जे त्या उपोषणामध्ये सामील आहेत त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून एक जबाबदारी ही आमची समाजाप्रती असलेली जबाबदारी ओळखून आम्ही आज हे साहित्य सामुग्री व आमची टीम तिथं मुंबईमध्ये रवाना होत आहे। आम्ही आमच्या या सगळ्यांच्या वतीनं अन्नधान्य पाठवत आहोत। तिथं आम्ही लंगर चालू करत आहोत। तो रोजचा 2000 लोकांना जेवण खाणं असेल। जोपर्यंत ते आंदोलन आहे तोपर्यंत ते अविरतपणे चालू असेल। यासाठी कॅप्टन उत्तम पाटील यांनी पुढाकार घेऊन ह्याचा आपली जबाबदारी आहे असं समजून हे कार्य केलेलं आहे। याच्यासाठी डॉक्टर इंद्रजित मोहिते, शिवाजीराव कारंडे, विनायक पाटील, दिलीप कचरे अशा असंख्य लोकांनी याच्यासाठी मदत केलेली आहे आणि पूर्ण ग्रामस्थांनी प्रत्येकाला जसं जमेल तसं त्यांनी मदत करून हा आम्ही आमची एक जबाबदारी म्हणून पाठवत आहोत। मुंबईत गेलेल्या सर्व कार्यकर्त्यांना पोटभर जेवण मिळेल, पण आरक्षणाचा लढा आता मागं घेतला जाणार नाही। संपूर्ण महाराष्ट्र कार्यकर्त्यांच्या नाश्ता जेवणाची सोय करेल असं मराठा समाजाचे समन्वयक दिलीप देसाई यांनी सांगितलं। त्यासाठी कोल्हापुरातून दररोज शिधा पाठवला जाईल। दरम्यान डॉक्टर इंद्रजित मोहिते, शिवाजीराव कारंडे, विनायक पाटील, दिलीप कचरे यांच्यासह अन्य कार्यकर्ते आज मुंबईला रवाना झाले।